तर सांगायचा हेतू एवढाच होता मित्रांनो की शेळीपालनात खरंच पैसे डबल होतात, पण त्या अनुषंगाने तुम्ही मेहनत केली पाहिजे. आज माझ्या फार्मवर 40 ते 45 ॲनिमल आहेत. एकही माणूस तिथं माझ्या फार्मवर कामाला नाही मित्रांनो. जे काही असतं ते आपण स्वतः मेहनत करतो. स्वतः आर्मीमध्ये मी असून मी कुठल्याच गोष्टीला लाजत नाही. मेहनत एकदम काटेकोर पद्धतीने करत असतो, खूप छान पद्धतीने करत असतो. सोबत घरच्यांचा सपोर्ट असतो. कुठला व्यवसाय करा मित्रांनो, त्या व्यवसायासाठी जर तुमच्या घरच्यांचा सपोर्ट असेल तो व्यवसाय तुमचा उंच शिखरावर जाण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. तर इम्पॉर्टंट आहे तुम्हाला तुमच्या घरच्यांचा सपोर्ट. मित्रांनो, तुम्ही आतोनात खर्च करण्याऐवजी जेवढा खर्च तुम्हाला वाचवता येईल तेवढा वाचवायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त खर्च जो असेल ना, शेडवर न करता किंवा लेबरवर न करता तुम्ही तुमच्या प्राण्यावर करा, जेणेकरून त्या प्राण्याच्या पोटाला लागेल आणि तुम्हाला तो तुमचा व्यवसाय फायद्यामध्ये होईल. ओके, जेवढं तुम्ही ह्या प्राण्यांना खाऊ घालाल तेवढं तो प्राणी तुम्हाला प्रोडक्शन देणार, म्हणजे देणार. तेवढा वेट चांगला गेन करणार तो, आणि सोबतच जेवढं वेट गेन करेल तेवढीच त्याची किंमतही वाढणार. सिंपलमध्ये करा. खूप मोठ्या लेवलने करण्यापेक्षा छोट्या लेवलपासून सुरू करा. तुम्हाला तुमचा फार्म उंच शिखरावर जाण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही. तर सांगायचा हेतू एवढाच होता की मेहनत चांगली करा तुमच्या फार्ममध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये. नक्कीच तो तुमचा व्यवसाय एक दिवशी खूप सक्सेसफुल होणार.